नाण्याशी भरलेला आपला भारत देश होता. खाऊन पिऊन सुखी होती नव्हता कन्नाचा टोटा. पुण्यराजे महाराजे आपसा झगडे करीत सोता. याच कारणी गुलामीचे बेरीन यो देश बसला होता. मग जन्मला गांधी किमतीचा माणूस मोठा. त्यांनी गुलामगिरीशी केला देशाला सुटा. त्याचे थोर त्या कीर्तीचा काही दिला त्याला वाटा. आरशाती व गोल्या मारून त्याचा पारीला मुर्दा. महात्मा त्या गांधीला देशाचे बापाचा देता मान. थोर त्याचे कीर्तीचा मोठा वाटतय अभिमान. सोरवासाठी हिंदुस्तान त्यांनी त्यागीला त्याचा प्राण. त्याचे स्वप्नाचा हिंदुस्तान आज जलतय जल्पनान. ते गुलामगिरीचे दिस कवस निघून गेल्यान. या देशाला डासणारे सरपाजून जिते हान. वर्दीवाल्यांचेच घरान चोरण गुंडे दबतान. सगळे झाल्यान बेईमान तरी देश माझा महान. ते पहिलाचे पुढारी नेहरू अन्न शास्त्री. कैशी संभाळली त्यांजून गरजेची जबाबदारी. तम देशाची एकीला नाही लागू दिल्या कात्री. कारण त्याचे रक्तान होती भरलेली इमानदारी. ते मेल्याचे पाठी आईली गादी व आस्तुरी. ती नावाची इंदिरा होती नेहरूची पोरी. हिचे सामने चालत नव्हती कोणचीच दादागिरी. दाऊद आऊत तेव्हा हसते ते त्याच्या कारकिर्दी जारी. जेजूसला फशिलता त्याचे दोजदारांनी. महात्मा गांधीला मारणारा होता हिंदुस्थानी. इंदिरा गांधीचा घेतला जीव तिचे राखणदारांनी. जैस मायला पाजी नाही तिचेच अवलादीनी. जल्पनाची आगीवर तिचा वसुलाईचा पाणी. राजकारणान घातला पायी मग राजीव गांधींनी. जलता देश त्यांनी केला ठाण जैसा बर्फाचे वाणी. तो डोंगर भी घुसलीला येते फालतो पोरींनी.
देशासाठी आत खुर्चीवर बैसतान खाली खिशे भरावसाठी यांची मतदाराला जर का ती चिकटली गादी अरे देशाचे राखणदार होतान चोरांचे भेदी जेव्हा गोरे गेले सोडून वाटलं देशान होय शांती पुण्या काल्यान जुस आपले केल आपली घसोती जर पाहिजे सुलाय शांती एकदा परत करा क्रांती न देशाची सत्ता द्यास तुम्ही लष्कराचे हाती आज शिकलेले लोकाला सरकी मिळाली नाही नोकरी पदव्या घेऊन शिकरतान ते रस्त्यांना मालगिरी बिन शिकलेला आणणारी शिकार खात्याचा हाय मंत्री सांगा देश यो जाईल पुरा का चाललाय मगारी ज्यांना निवडून पर्जेनी केल्या मोठे पुढारी तेच पुढारी उस्पितान यास देशाची तिजोरी हाकी घालणारे करतान गुंडेचीच गुलामगिरी यास कारणी देशान आपले वार चाललंय बेकारी यास कारणी देशान आपले वार चाललंय बेकारी यास कारणी देशान आपले वार चाललंय बेकारी